आपला धर्म हिंदू नव्हे, आपला धर्म सनातन. सनातन धर्माचा अर्थ आहे की ज्याला आदिही नाही आणि अंतही नाही, ज्याला जन्म कुणी देऊ शकत नाही, ज्याला कुणी नष्ट करू शकत नाही, अमर, इमॉर्टल असा आपला हा धर्म आहे. त्याला सनातन म्हणतात. आपण हिंदू आपली संस्कृती आहे. सिंधू नदीच्या काठावरती आपली संस्कृती वसलेली आहे. त्या सिंधूचा अपभ्रंश होऊन हिंदू झाला. म्हणजे आपण सिंधू संस्कृतीतली माणसं आहोत, सिंधू नदीच्या काठावरचे. तर ह्या सगळ्या गोष्टींना कार्यकारण भाव आहे. मगाशी दादानं मला काल एक रील शेअर केली होती, मधनं करत असतो रील शेअर. त्याच्यात काय होतं, तुम्ही आम्ही भेटलोय. मग देवानं तसं सांगितलं, माझा जन्म काय मी अचानक घेतलेला नसतो. त्याच्या पाठीमागं फार जगात अराजकता माजावी लागते, फार. मग भगवंतानं सांगितलंयच ना, काय भगवंत शेवट कॉम्प्रोमाइजला. म्हणजे दुर्योधनाचा आणि 100 कौरवांचा एवढा मोठा अन्याय वाढला की हाताबाहेर गोष्ट गेली. शेवटी पांडव म्हणले आर्याव्रत. आताच्या ऑस्ट्रेलियापासून इकडे इराण पर्यंत आपलं आर्याव्रत होतं. म्हणजे जगाच्या 2/3 भागावरती सनातन धर्माचं राज्य होतं. आर्य लोक राहत होते. आर्य म्हणजे आपण हिंदू राहत होतो. त्यापैकी फक्त 5 गावं मागितली होती भगवान श्रीकृष्णाने. किती? 5 पांडवांसाठी. एका पांडवाला 1 गाव, आणि त्यांनी त्याच्यावरती त्यांचा चरितार्थ चालवायचा. अशी 5 गावं मागितली. बरसो तक बन में घूम घूम बाधा विघ्नो को चूम चूम सह धूप घाम पाणी पत्तर पांडव आये कुछ और निकर. म्हणजे शेकडो वर्ष बरीच वर्ष वनामध्ये भटकून संघर्षाला तोंड देऊन पांडव निखरून आले. म्हणजे त्यांच्या जाज्वलता किंवा एक तेज तयार झालं. मग पांडवांनी तेज कसलं, ज्ञानाचं तेज तयार झालं. ज्ञान मिळवल्यानंतर पांडवांनी फक्त 5 गावं मागितली. आणि ती कुणाला? संधी प्रस्ताव घेऊन भगवान श्रीकृष्ण गेले. कुठं? हस्तिनापूरच्या सभेत. पांडव आए कुछ और निकर, सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है, मैत्री की राह दिखाने को, समाज सुमार्ग पर लाने को, भीषण विध्वंस बचाने को, दुर्योधन को समझाने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए. 2 न्याय अगर तो आधा दो. म्हणजे काय? जर तुम्हाला न्याय करायचा आहे आमच्या बरोबर, तर अर्ध राज्य आम्हाला द्या. अगर इसमें भी यदि बाधा हो, आणि हे देताना जर तुम्हाला संकोच वाटत असेल, तर दे दो केवळ 5 ग्राम. फक्त 5 गाव आम्हाला द्या की ज्याच्यावरती आमचा चरितार्थ चालेल, आम्ही जगू शकतो. दुर्योधन ये भी दे ना सका आशीष, म्हणजे आशीर्वाद. आशीष भगवान की ले ना सका, उलटे हरी को बांधणे चला. म्हणजे संधी प्रस्ताव घेऊन भगवान श्रीकृष्ण आलेले होते. आणि त्या संधी प्रस्तावाला दुर्योधनानं नाकारलंच, पण भगवान श्रीकृष्णाला बांधायला निघाला. जब नाश मनुष्य पर छाता है, पहिले विवेक मर जाता है. ज्यावेळेस माणसावर विनाश येतो का नाही, तर पहिली बुद्धी काम करायची बंद होते. तिथं दुर्योधनाची बुद्धी. हरिने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बडाकर साध मुझे, हा दुर्योधन बांध. म्हणजे भगवंताने त्याला आव्हान केलं, तू मला बांधणार. बांधने मुझे तू आया है, जंजीर बडी क्या लाया है, अगर बांधना चाहे मन तू पहिले बांध अनंत गगन. तिथं भगवंतानं, आता ते फार मोठं आहे ते नाही सांगत. आपण म्हणतो भगवंतानं फक्त अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती विश्वरूप दाखवलं. खरं विश्वरूप भगवंतानं 3 वेळा दाखवले. ज्यावेळेस श्रीकृष्णानं माती खाल्ली, त्यावेळेस यशोदा माता म्हटली, तोंड उघड. आपली आई म्हणतेच ना, माती काढू दे माती. ज्यावेळेस तोंडातनं माती काढायचा प्रयत्न केला यशोदेनं, त्यावेळेस यशोदेला भोवळ आली, चक्कर आली. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने तिचं तोंड, भगवान श्रीकृष्ण स्वतःचं तोंड उघडलं, त्यावेळेस अनेक आकाशगंगा, शेकडो सूर्य, शेकडो तारे, शेकडो चंद्र त्याच्या भगवंताच्या मुखामध्ये दिसायला लागले. दिखते हे जो ग्रह नक्षत्र निकर, सब है मेरे मुख के अंदर. भगवंत सरळ सांगतात, तुम्हाला हे ग्रह तारे नक्षत्र दिसतात ना, ते सगळे माझ्या मुखामध्ये आहे. ते कुणाला सांगतायत? दुर्योधनाला सांगतायत. दृग हो तो दृश्य आकांड देख. दृग म्हणजे बुद्धिमान. दृग हो तो दृश्य आकांड देख, मुझमें सारा ब्रह्मांड देख, नभ में कुंतल जाल देख, पग के नीचे पाताल देख, मेरा स्वरूप विकराल देख, मुठ्ठी में तीनों काल देख. म्हणजे 3 काळ, भूत, वर्तमान आणि भविष्य माझ्या मुठीत. तू काय मला बांधणार आहेस? पडती है मेरी दृष्टी जिधर, माझा दृष्टिक्षेप जिकडे पडतो, हसने लगती है सृष्टी उधर. सगळ्या सृष्टीमध्ये प्रफुल्लितपणा येतो. मैं जभी मुंदता हूँ लोचन, छा जाता चारो और मरण. ज्यावेळेस मी माझे डोळे बंद करून घेतो, सर्व समाज मरणासन्न अवस्थेत जातो. हे ईश्वराचं स्वरूप आहे. सगळ्यात जर प्रभावी गीता ग्रंथामध्ये काय असेल तर कर्मयोग आहे.
माणसानं फक्त तुम्ही आम्ही आपण सामान्य माणसं आहे, आपण का फार ज्ञानी नाही. ज्ञान ह्या आचाट आहे. ज्ञानी माणसानं फक्त स्वतःच्या कर्मावर नितांत विश्वास ठेवावा. कायेनं वाचानं आणि मनानं दुसऱ्याचा द्वेष, दुसऱ्याचा मत्सर झाला नाही पाहिजे. आपल्याकडून कोणी दुखावला नाही गेला पाहिजे. आपोआप सुख तुमच्याकडे आहे. देवानं फक्त सांगितलं मला शरण यायची सुद्धा गरज नाही. ज्याचं कर्म पवित्र आहे त्याच्यामध्ये माझा वास आहे. म्हणजे स्वतः मी त्याच्या बुद्धीमध्ये नांदतो. पण फक्त तुमचं कर्म चांगलं पाहिजे, तुमची बुद्धी शुद्ध पाहिजे, तुमचा विचार चांगले पाहिजे, तुमच्या वाणीतून येणारा उच्चार चांगला पाहिजे, तुमचा आचार चांगला पाहिजे. तिथं मी आहे.